चौपट भरपाई व उदगाव बायपासवरून महामार्ग न्यावा। गणपतराव पाटील। उमरवाड येथे चोकाक उदगाव भरपाई प्रश्नी साखळी उपोषण। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते उदगाव या 10 गावातील बाधित शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षभरापासून मागणी आहे। यात चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावरून होणारा महामार्ग न्यावा यासह अन्य मागणींसह वाद सुरू आहे। असं असताना प्रशासनाने फक्त बघ्यांची भूमिका घेतली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मी आपल्या बरोबर असल्याचे आश्वासन दत्त समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली। उमरवाड तालुका शिरोळ येथे चौपट भरपाई व उदगाव बायपासवरून महामार्ग यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सोमवारी साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली। यावेळी दत्त समूहाचे अध्यक्ष पाटील यांनी भेट दिली। यावेळी ते बोलत होते। बाळ संगपाळ म्हणाले की गेल्या वर्षभरापासून आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय, मात्र राष्ट्रीय प्राधिकरण मनमानी पद्धतीने कारभार करत आहे। हरकती होण्यापूर्वी जमिनी मोजण्याचं काम सुरू आहे। चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावरून मार्ग नेल्याशिवाय आम्ही कोणतेही काम करू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं। यावेळी उमरवाडच्या सरपंच छाया कर्वे यांच्यासह उपसरपंच अनिल दनाने व सर्व सदस्यांनी एकत्रित येऊन या उपोषणाला पाठिंबा दिला। त्यानंतर दानोळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीता वाळकुंजे, माजी सरपंच सुजाता शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। तर कोथळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वृषभ पाटील, विजय खवाटे यांनीही पाठिंबा दिला। यावेळी दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख वैभव उगल, चेतन खोंद्रे, अनुपम मगदूम, बाळासू लोहार, संजय सूर्यवंशी, जयसिंग मुसळे, पप्पू चौगले, सुदर्शन मगदूम यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी चौपट मागणीबाबत सरकारला इशारा देऊन मनोगत व्यक्त केले। यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते। महानकर निप्सटी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।